हे आहे ज्वारीचे वडे, सॉफ्ट, चवीला एकदम मस्त फुगलेले। सकाळी नाश्त्याला बनवा किंवा रात्रीच्या जेवणात आपल्या आवडत्या टोमॅटो घातलेल्या वरणासोबत किंवा वेळ आमुषाच्या भजीसोबत सर्व करा। ही हेल्दी न्यूट्रिशियस डिश सगळ्यांनाच आवडेल। नमस्कार, मी मोक्षदा तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत करत आहे। तर चालू करूयात। एका टोपल्यामध्ये 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। वजनात म्हणाल तर 200 ग्राम। ह्या पिठामध्ये मी अर्धा कप बेसन घातलेलं आहे। वजनामध्ये 500 ग्राम आहे। बेसन टाकलं तर चव खूप सुंदर येते। थंडीच्या दिवसात बनवतोय आपण, तर बाजारात मेथी खूप आलेली आहे। ही अर्धा कप बारीक चिरलेली मेथी। मेथी अवेलेबल नसेल तर पालक चिरून घाला, आणि पालक जरी नसेल तर तुम्ही कसुरी मेथी वापरा, आणि तीही जरी नसेल तर तुम्ही काहीही नाही वापरलं तरी चालेल। 1 चमचा लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, 1 चमचा धणे, अर्धा चमचे जिरे, हे सर्व मी मोठे मोठे वाटून घेतलेलं 1 चमचा आहे। ताजे ताजे वाटून घ्या। धण्याचा आणि जिऱ्याचा सुगंध आणि चव खूप सुंदर येते। अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा तीळ तुम्ही नक्कीच घाला। लाल मिरच्याची पावडर ही एकदम लाल आहे। 1 चमचा मीठ, चिमूटभर हिंग, अर्धा कप दही ताजं घ्या। आंबट असेल तर थोडंसं कमी घ्या, म्हणजे 1/4 घ्या। आणि हे 1 चमचा तेल। दही आणि तेल टाकल्यामुळे तुम्ही नाश्ता सॉफ्ट आणि स्पंजी बनवत आहात। तुम्ही ह्या ठिकाणी इनो पण वापरू शकता। आता इथं आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर पण टाकणार आहोत। हे वडे मी ज्वारीच्या पिठापासून बनवत आहे। तुम्ही कुठल्याही पिठापासून बनवू शकता। पिठामध्ये खूप सारं कॅल्शियम, आयर्न आणि भरपूर फायबर असतं। कुठलंही पीठ खूप साऱ्या न्यूट्रिशियसनी भरलेलं असतं। थोडं थोडं पाणी टाकूयात। अगदी चपातीला मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथं पहा, पीठ मळून झालेलं आहे आणि हे अगदी सॉफ्ट झालेलं आहे। जवळपास आपल्याला अर्धा कप पाणी लागलेलं आहे पीठ मळण्यासाठी। तर आता याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। रेस्ट करूयात पीठ, म्हणजे पीठ फुलून येईल। 10 मिनिटानंतर हे सेट झालेलं आहे। थोडं मळून घेऊ। हातावर थोडं तेल लावून घ्यायचे आणि ह्याच्यातले थोडेसे पीठ घेऊन, आणि वडे थोडेसे लहान थोडेसे मोठे तुमच्या आवडीनुसार बनवा। ह्याला गोल करूयात। थोडं दाबून घेऊ आणि बोटाने होल पाडून घेऊ। इडली स्टँडमध्ये याला स्टीम करायचं आहे, तर ह्यामध्ये आपण वड्यांना ठेवून देऊ। इडलीच्या साच्याला अगोदरच तेल लावलेलं आहे। हे सगळे वडे ठेवून देऊ आणि चला गॅसजवळ जाऊयात। ह्याला स्टीम करण्यासाठी भांड्यामध्ये पाणी टाकून अगोदरच गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं। थोडी वाफ जाऊ द्या, मग एक प्लेट ठेवून देऊयात। तुम्ही प्लेट ठेवून किंवा चाळणीवर पण वाफून घेऊ शकता। आता गॅस हाय टू मीडियमवर ठेवून वाफून घ्यायचे। ह्याला शिजवण्यासाठी 18 मिनिट लागणार आहेत, तर आपण ह्याला 18 मिनिट ठेवायचं आहे। ह्याला शिजवण्यासाठी 18 मिनिट झालेले आहेत। ह्याला चेक करायची अजिबातच गरज नाही आहे। गॅसला आपण मीडियम टू हाय ठेवलं होतं, पण जास्त वाफ यायला लागल्यावर लो केलेलं आहे। आता काढून घेऊ। वाफ जाऊ द्या, नाहीतर हाताला वाफ पोळेल। आता गरमागरम वडे सर्व करा। ह्याच्यावर मस्तपैकी साजूक तूप टाकूयात। टोमॅटोच्या वरणासोबत डाळ किंवा साधं वरण किंवा भजीसोबत सर्व करूयात। थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्षदाज किचन। ह्या पदार्थासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। ह्यामध्ये 2 ट्रिक्स आहेत, त्या मात्र नक्कीच तुम्ही ट्राय करा। पीठ भिजवताना आपल्याला पीठ एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे, आणि गॅसवर ज्यावेळेस आपण इडली स्टँडमध्ये स्टीम करायला ठेवतो त्यावेळेस भांड्यामध्ये स्टीम अगोदरच तयार झालेली पाहिजे, म्हणजेच अगदी सॉफ्ट आणि स्पंजी वडे बनतील।